नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्राफी बाय योगेश सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। गेल्या काही लेक्चर्समध्ये आपण जो काही महाराष्ट्राचा जो काही भूगोल जो आहे तर तो आपण बघितलेला आहे आणि आजचं जे काही लेक्चर्स जे आहे तर त्या लेक्चर्समध्ये आपण अतिशय महत्त्वाचा जो काही टॉपिक जो आहे पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, इतर ज्या काही परीक्षा असतील तर या परीक्षेमध्ये या घटकावरती जो काही प्रश्न जो आहे तर तो निश्चितपणे आपल्याला जो काही विचारला यामध्ये जात असतो। मग या स्वरूपामध्ये की आजचं जे काही लेक्चर्स जे आहेत, आजचा जो काही टॉपिक जो आहे तर तो आहे की महाराष्ट्रातील आदिवासी प्रमुख आदिवासी जमाती। खऱ्या अर्थानं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्याच आदिवासी जमाती ज्या आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात, परंतु त्यातल्या ज्या काही प्रमुख ज्या काही आदिवासी जमाती ज्या आहेत ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यावरती जे आहे तर प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत आणि पुढे पण भविष्यामध्ये की विचारले जातील असे जे काही घटक जो आहेत की महाराष्ट्रातील जे काही आदिवासी जे काही जमाती ज्या आहेत तर ते आजच्या लेक्चर्समध्ये आपल्याला बघायचे आहेत। खऱ्या अर्थानं की या आदिवासी जमातीच्या बाबतीमध्ये की आपल्याला जे काही एक 4-5 जे काही बेसिक जे काही पॉईंट्स आहेत तर ते माहीत असणं गरजेचं आहे। मग त्यातला जो काही पहिला जो काही पॉईंट्स जो आहे तर पहिला जो काही पॉईंट्स जो आहे की भारतीय संविधानामध्ये नमूद असणाऱ्या ज्या काही आदिवासी जे काही जमाती आहेत, भारतीय संविधानामध्ये नमूद असणाऱ्या ज्या काही आदिवासी जे काही जमाती ज्या आहेत तर त्यापैकी 47 जमाती ज्या आहेत त्यापैकी 47 म्हणजे 47 ज्या काही आदिवासी जे काही जमाती ज्या आहेत तर ह्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात। ही जी एकूण जे काही नमूद असणारे जे काही आदिवासी जमाती ज्या आहेत तर त्यापैकी 47 जे काही आदिवासी जे काही जमाती ज्या आहेत तर हे आपल्याला कुठे बघायला मिळतात तर महाराष्ट्रामध्ये जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात। हा जो काही पहिला जो काही पॉईंट जो आहे तर हा बेसिक पॉईंट त्यामध्ये एक लक्षात ठेवा। दुसरा जो काही बेसिक जो काही पॉईंट जो आहे तर त्यामध्ये की जर लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार जर आपण जर केला तर लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण जर थोडासा जर एक विचार जर केला की 2011च्या जनगणनेनुसार जर आपण जे काही आदिवासी जमातीची जे काही एकूण जी काही लोकसंख्या जी आहे तर त्या एकूण लोकसंख्येपैकी 9.4% किती 9.4% जे आहे 9.4% जी काही लोकसंख्या जी आहे महाराष्ट्राची जी काही आदिवासी जमातीची जी काही एकूण जी काही लोकसंख्या आहे त्यापैकी 9.4% जी काही आदिवासीची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते। कुठे बघायला मिळते? महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते। हा एक दुसरा जो काही बेसिक जो काही पॉईंट जो आहे तर हा आपला क्लिअर असणं गरजेचं आहे। तिसरा जो काही बेसिक जो काही पॉईंट जो आहे तर त्यामध्ये एक लक्षात ठेवा, भारताची जी काही तिसरा जो काही बेसिक जो काही पॉईंट जो आहे भारताची जी काही एकूण जी काही आदिवासींची जी काही लोकसंख्या जी आहे भारतामध्ये की 2011च्या जनगणनेनुसार एकूण जी काही आदिवासी जमातीची जी काही लोकसंख्या जी आहे तर त्यापैकी भारतामध्ये 10% जी काही लोकसंख्या जी आहे तर ती आपल्याला आदिवासी जमातीची जी आहे तर ती भारतामध्ये आपल्याला बघायला मिळते। महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तर महाराष्ट्रामध्ये 9.4% जी आहे तर ती आदिवासी जमातीची लोकसंख्या आहे आणि भारतामध्ये जर विचारलं तर 10% जी आहे तर ती आदिवासी जमातीची जी काही लोकसंख्या जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते। हा जो तिसरा जो काही पॉईंट जो आहे तर हा आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे। चौथा जो काही पॉईंट जो आहे तर तो आपला अतिशय महत्त्वाचा आहे। तर खऱ्या अर्थानं की महाराष्ट्रामध्ये आपण असा एक जिल्हा असं म्हणतो की त्या जिल्ह्याला आपण आदिवासी जिल्हा असं संबोधलेला आहे। आदिवासी जिल्हा म्हणून की महाराष्ट्रामध्ये असं कुठल्या जिल्ह्याची ओळख आहे असं आपल्याला प्रश्न कधी कधी विचारला जातो। अगदी सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये हा प्रश्न नेहमीच आपल्याला बघायला मिळतो। तर तो जो काही जिल्हा जो आहे तर तो आहे की नंदुरबार। नंदुरबार हा जो काही जिल्हा जो आहे तर हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। नंदुरबार जो काही जिल्हा जो आहे तर हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मग का आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ह्याच्या पाठीमागचे कारण काय तर हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर आपल्याला आपण जर बघितलं की हा जो काही नंदुरबार जिल्हा जो आहे तर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये गावित असेल, महादेव कोळी असेल, त्यानंतर की कोकणा असेल, ह्या ज्या काही आदिवासी जे काही जमाती ज्या आहेत तर ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये की या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे महाराष्ट्रामध्ये की ज्या एकूण जी काही आदिवासींची जी काही लोकसंख्या जी आहे तर त्या लोकसंख्येपैकी जवळजवळ 69.4% जी काही लोकसंख्या जी आहे तर ही एकटे आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघायला मिळते। 69.4% जी काही लोकसंख्या जी आहे तर ती एकट्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते। म्हणूनच हा जो काही जिल्हा जो आहे तर हा जिल्हा आपण आदिवासी जिल्हा म्हणून त्याला ओळखले जातं। नंदुरबार जिल्ह्याला आदिवासी जिल्हा म्हणून का ओळखले जातं तर त्याच्या पाठीमागचे हे जे काही कारण जे आहे तर हे कारण सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मग एक जो काही पाचवा जो काही बेसिक जो काही पॉईंट जो आहे तर त्यामध्ये काय आहे की जागतिक आदिवासी दिन हा कधी साजरा केला जातो। कधी कधी आपल्याला स्टेटमेंटमध्ये सुद्धा ही गोष्ट विचारली जाऊ शकते, कारण की कधी कधी हे जे काही स्टेटमेंट जे आहे तर हे थोडीशी सोपी आपल्याला वाटतात, या गोष्टीकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो, परंतु आयोग जे आहे तर अशा जे काही गोष्टी ज्या आहेत तर हे पेपरमध्ये की स्टेटमेंटमध्ये आपल्याला विचारतं आणि त्यावेळेस की आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं असतं, त्यामुळे की ह्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला माहीत म्हणजे दुर्लक्ष केल्यामुळे की आपल्या ह्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण विसरून जातो। मग जागतिक जो काही आदिवासी जो काही दिन जो आहे तर हा 9 ऑगस्ट हा जो काही दिवस जो आहे तर हा 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून त्यामध्ये
जागतिक आदिवासी दिन म्हणून त्यामध्ये घोषित करण्यात आलेला आहे। जागतिक आदिवासी दिन हा जो आहे तर 9 ऑगस्ट रोजी हा साजरा केला जातो। ही जे काही 5वं जे काही बेसिक जो काही पॉईंट जो आहे तर हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे। त्यानंतर की 6वा जो काही जो काही बेसिक जो काही पॉईंट जो आहे तर त्यामध्ये की ही जे काही आदिवासी जे काही जमाती जे आहे आदिवासी जे काही ट्राइब्स जे आहे तर त्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये की आपल्याला थोड्याशा उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे असतील, पण त्यामध्ये की विशेषतः नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, हे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला ह्या ट्राइब्स बघायला मिळतात। त्याच पद्धतीनं मग थोडंसं जर आपण जर बघितलं तर कोकणातील मग त्यामध्ये की ठाणे असेल, पालघर असेल, त्यानंतर की सिंधुदुर्ग असेल की या जिल्ह्यामध्ये आपल्याला थोडेसे आदिवासी ट्राइब्स बघायला मिळतात। त्याच पद्धतीने मग पूर्व विदर्भामध्ये विशेषतः मग त्यामध्ये की मग भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या भागामध्ये जे आहे तर ते आपल्याला ट्राइब्स जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात। म्हणून जर आपल्याला जर कधी जर प्रश्न जर विचारला की महाराष्ट्रातील बहुसंख्य आदिवासी जे काही आदिवासी जे आहे तर विशेषतः आपल्याला उत्तर महाराष्ट्र किंवा पूर्व विदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळतात, असं जर स्टेटमेंट जर आपल्याला जर विचारलं तर ते स्टेटमेंट कसं असणार आहे, योग्य असणार आहे। त्यामुळे हे जे काही 6 जे काही बेसिक जे काही पॉईंट्स आहे तर हे आपले क्लिअर असणं त्यामध्ये की गरजेचं आहे। मग अशाच पद्धतीनं की आपल्याला जे काही महत्त्वाचे जे काही आदिवासी जे काही ट्राइब्स आहे तर ते आजच्या सत्रामध्ये आपण पूर्णपणे 1 बाय 1 त्यामध्ये आपण बघणार आहोत। त्यामध्ये की आपल्याला जे काही ह्या ट्राइब्सवरती जे काही प्रश्न जे आतापर्यंत जे काही विचारलेले आहेत तर ते आपल्याला जोड्या लावायच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेले आहेत। त्यानंतर की आपल्याला की स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये पण प्रश्न विचारलेले आहेत। त्यानंतर की आपल्याला की आयोगाने एक थोडासा वेगळ्या स्वरूपात सुद्धा एक प्रश्न या घटकावरती विचारलेला आहे। मग आपल्याला की एक आदिवासी ट्राइब्सची जी काहीतरी इमेज त्यामध्ये दिली जायची, त्यानंतर की मग खाली 4 पर्याय त्यामध्ये असायचे आणि मग आपल्याला सांगितलं जायचं की वरची जी काही ट्राइब्स जी आहे की वरची जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ती कुठली आहेत। मग त्यामध्ये की मग 4 ऑप्शन असायचे। मग त्यामध्ये की गोंड असेल, त्यानंतर की महादेव कोळी असेल, त्यानंतर की अंधा असेल, असं जे काही 4 पर्याय त्यामध्ये आपल्याला दिले जायचे आणि मग त्यानुसार मग आपल्याला ती जी काही ट्राइब्स जी आहे तर ती आपल्याला ओळखावं लागायची। अशा स्वरूपात सुद्धा आयोगाने जे काही पाठीमागे जे आहे तर पाठीमागच्या काही परीक्षांमध्ये की अशा स्वरूपात सुद्धा प्रश्न त्यामध्ये विचारलेला आहे। मग विशेष करून की या घटकावरती जर आपण जर प्रश्न जर बघितले तर आपल्याला त्यांच्या व्यवसायावरती असेल, त्यांचे काही नृत्य प्रकार आहेत त्यावरती असेल, त्यानंतर की त्यांचं जे काही राहणीमान असेल, त्यानंतर की ते राहणीमान कशा स्वरूपात आहे या स्वरूपातले ते प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला विशेष करून त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे की 1 बाय 1 ही जे काही ट्राइब्स आहे तर ते आपण बघूया, त्यांचे व्यवसाय त्यामध्ये आपण बघूया, त्यांचे काही नृत्य प्रकार असेल किंवा काही बोलीभाषा असतील तर या गोष्टी सुद्धा आजच्या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत। मग सुरुवात करूया। पहिली जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ती आहे की गोंड आदिवासी जमात। ही जी काही गोंड जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे। विशेष करून की लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण जर विचार जर केला तर ही नंबर 2 ची लोकसंख्या असणारी आदिवासी जमात जी आहे तर ही आपल्याला बघायला मिळते। मग महाराष्ट्रामध्ये मग कुठल्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळते, त्यानंतर की यांची बोलीभाषा काय आहेत, यांचे काही नृत्य प्रकार आहेत का, या गोष्टी सुद्धा त्यामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे। पहिला जो काही पॉईंट जो आहे तर पहिला पॉईंट आपण त्यामध्ये बघूया। जर आपण जर बघितलं की 2011ची जी काही जनगणना जी आहे 2011ची जी काही जनगणना जी आहे तर त्या जनगणनेमध्ये की जी काही आदिवासी जी काही एकूण जी काही लोकसंख्या जी आहे तर त्या एकूण लोकसंख्येपैकी दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारी जी काही आदिवासी जमात जी आहे तर ती कुठल्या आहेत, गोंड आदिवासी जमात आहे। कुठल्या आहेत, गोंड आदिवासी जमात आहे। मग जर आपल्याला जर हिची जर लोकसंख्या जर विचारली 2011च्या जनगणनेनुसार जर लोकसंख्या जर एकूण जर लोकसंख्या जर विचारली या आदिवासी जमातीची तर ती आहे की 16,18,090 जी काही एवढी जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला गोंड आदिवासी जमातीची आपल्याला बघायला मिळते। लोकसंख्येच्या बाबतीमध्ये हे जे काही 2 जे काही पॉईंट जे आहेत तर हे 2 पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे। गोंड आदिवासी जमातीची एकूण जी काही लोकसंख्या जी आहे तर ती आपल्याला 16,18,090 जी आहे तर ती एवढी बघायला मिळते आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर दुसऱ्या क्रमांकाची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला गोंड आदिवासी जी काही लोकसंख्या जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते। मग पुढच्या पॉईंट्सकडे आपण जाऊया। मग प्रामुख्याने ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही महाराष्ट्रामध्ये मग कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळते यावरती जे आहे तर त्या आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। यावरती जो काय तर आयोगाने आपल्याला प्रश्न विचारले त्यामुळे की जिल्हे जे आहे तर ही जिल्हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। म्हणजे ज्यावेळेस की आपण आदिवासी जमात बघू त्यावेळेस की ती प्रामुख्याने कुठल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते हे जे काही जिल्हे जे आहे तर या जिल्ह्यांवरती आपल्याला की बऱ्याच वेळेस आयोगाने प्रश्न या घटकावरती त्यामध्ये विचारलेला आहे। मग ही जी काही गोंड जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला विशेष करून त्यामध्ये मग अमरावती असेल, त्यानंतर की वर्धा असेल, नागपूर असेल, भंडारा असेल, त्यानंतर की इथं चंद्रपूर असेल, यवतमाळ असेल, गडचिरोली असेल, अशी ही जी काही जिल्हे जे आहे तर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला ही आदिवासी जमात जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते। त्यामध्ये मग अमरावती असेल, नागपूर, यवतमाळ, वर्धा असेल, त्यानंतर की भंडारा असेल, चंद्रपूर असेल आणि गडचिरोली हा जो काही जिल्हा जो आहे तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते। मग ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर या आदिवासी जमातीचे काही पोटवर्ग सुद्धा आहेत, म्हणजे त्यांचे काही उपजाती सुद्धा या आदिवासी जमातीमध्ये आपल्याला बघायला मिळतात।
म्हणजे विशेष करून की जर आपण जर भिल्ल जी काय आदिवासी जमात जर आपण जर बघितली त्यामध्ये मग तडवी भिल्ल जे आहेत तर हे वेगळे बघायला मिळतात, त्यानंतर की नाईक भिल्ल जे आहेत तर हे आपल्याला बघायला मिळतात, त्यानंतर की निरटी जे आहे तर ते हे आपल्याला थोडीशी वेगळ्या स्वरूपात बघायला मिळतात, हे त्यांची त्यामध्ये की पोटवर्ग आहे। मग त्याच पद्धतीनं ही जी काय गोंड जी काय आदिवासी जी काय जमात जे आहे तर या गोंड आदिवासीचे एकूण जर आपण जर बघितले तर भारतामध्ये की एकूण 50 उपवर्ग जे आहेत तर ते आपल्याला बघायला 50 जे आहे तर ते पोटवर्ग जे आहे तर ह्या जमातीशी जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्याच पद्धतीनं मग त्यातला जो काय पोटवर्ग जो आहे की जो की आपल्याला महाराष्ट्रामध्ये विशेष करून जाणवतो, विशेष करून की त्याबद्दल की वेळोवेळी जे आहे तर न्यूज आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतात, तर त्या पोटवर्गाचं जे काही नाव जे आहे तर तो आहे की माडिया गोंड। माडिया गोंड ही जी काय आदिवासी जी काय जमात जी आहे तर ही गोंड आदिवासी जमातीचा हा पोटवर्ग आहे। आणि विशेष करून ही जी काही माडिया गोंड ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर ही आपल्याला गडचिरोली जो काही जिल्हा जो आहे तर या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मग सुरजागड असेल, भामरागड असेल, त्यानंतर की आहेरी असेल, सिरोंचा असेल, या भागामध्ये विशेष करून जे आहे तर ती आपल्याला बघायला मिळते। जो नक्षलीचा जो काही भाग आहे, नक्षलिझमचा जो काही भाग जो आहे तर त्या भागामध्ये विशेष करून की ही जी काही माडिया गोंड जी आहे तर ही आदिवासी जमात आपल्याला बघायला मिळते। आणि हा की गोंड आदिवासी जमातीचं काय आहे पोटवर्ग आहे, हा जो काय आहे ही गोंड आदिवासी जमातीचा पोटवर्ग आहे। पुढे ही जी काय माडिया गोंड जी काय आदिवासी जमात जी आहे तर ती आपण डीप मध्ये आपण पूर्णपणे आपण अभ्यास करणार आहोत। मग आता आपले जे काही सुरू आहेत की गोंड आदिवासी जमात, मग ही जी काही गोंड आदिवासी जमातीचे जे काही जिल्हे जे आहेत तर हे जिल्हे लक्षात ठेवा। आणि विशेष करून की तुम्हाला इथे एक प्रश्न त्यामध्ये तयार होऊ शकतो किंवा निर्माण होऊ शकतो। मग त्यामध्ये एक आयोग आपल्याला असे जिल्हे न देता आपल्याला कधी कधी काय देऊ शकतं, स्टेटमेंट देऊ शकतं, आणि स्टेटमेंटमध्ये काय देऊ शकतं की ही जी काही गोंड जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही विशेष करून महाराष्ट्रातील आपल्याला पूर्व विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रातील विदर्भामध्ये आपल्याला विशेष करून बघायला मिळते, असं स्टेटमेंट त्यामध्ये देऊ शकतं। मग जिल्हे जर आपण जर बघितले त्यामध्ये किंवा अमरावती असेल, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हे जे काही जिल्हे जे आहेत हे जिल्हे कुठले हो, हे जिल्हे पूर्णपणे विदर्भातील आहे। म्हणून की ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला कुठे बघायला मिळते की विदर्भामध्ये बघायला मिळते। आणि हे जे काही जिल्हे जे आहे तर हे जिल्हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। मग त्याच पद्धतीनं की मग प्रत्येकाचं काही श्रद्धास्थान आहे, मग त्यामध्ये की विशेष करून की आपले काही श्रद्धास्थान आहेत, आपण पण काही जे काही देव असेल, देवता असेल की यांना पूर्णपणे आपले श्रद्धास्थान मानतो। त्याच पद्धतीने आदिवासींमध्ये सुद्धा जी काही देवदेवता असेल की त्यांची जी काही श्रद्धास्थानं जी आहेत तर ती फार महत्त्वाची आहेत। मग विशेष करून की हे आदिवासी जी काही जमाती जी आहे तर देवदेवता असेल तर त्यांना विशेष करून भजतात। विशेष करून की यामध्ये की जे काही भगत लोक असेल तर त्यांच्या माध्यमातून जे काही देवदेवतांची जी काही पूजा जी आहे तर ते करत असतात। म्हणजे की याच्या पाठीमागचं कारण असं आहे की शैक्षणिकदृष्ट्या थोडंसं मागास असल्यामुळे की विशेष करून की जे काही भगत जे काही लोक जे असतील म्हणजे पूजा अर्चा करणारे जे काही लोक असेल तर त्या लोकांवरती ही जी काही लोक जे आहेत तर ते विशेष करून की आपलं जे काही आजारपण असेल की या सगळ्या ज्या काही गोष्टी असेल तर यासाठी की हे देवदेवतांची जे त्यामध्ये की पूजा अर्चा त्यामध्ये करत असतात। मग ही जी काही गोंड जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर या गोंड आदिवासी जमातीचं प्रमुख जे काही देव जो आहे तर तो दुला देव जे म्हणून की हा त्यांचे एक श्रद्धास्थान आहे। ही गोष्ट फारशी म्हणजे लक्ष देण्यासारखी नाही, यावरती काही प्रश्न जो आहे तो येऊ शकणार नाही, परंतु एक थोडंसं माहिती असण्यासाठी की ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा की गोंड जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर या गोंड आदिवासी जमातीचं जे काही श्रद्धास्थान जे आहे तर ते कुठलं आहे दुला देव म्हणून की हे त्यांचं एक प्रमुख जे काही दैवत जे आहे तर ते मानतात। मग त्याच पद्धतीनं की पुढचा जो काही पॉईंट आहे तो फार महत्त्वाचा आहे। गोंड आदिवासी जमातीची जशी आपली एक बोलीभाषा आहे, आपली जी काही बोलीभाषा आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या बोलीभाषा आपल्याला बघायला मिळतात। जर आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये जर आपण जर खानदेशात गेलो तर वेगळी बोलीभाषा आहे, त्यानंतर की विदर्भात गेलं तर थोडीशी एक वेगळी भाषा आहे, त्यानंतर की आपण जर थोडंसं कोकणात आलो तर थोडंसं कोकणात एक वेगळी भाषा आहे, पश्चिम महाराष्ट्रात आलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक थोडीशी वेगळी बोलीभाषा आहे। मग त्याच पद्धतीनं की ही जी काही आदिवासी जे काही जमाती जी आहे तर ह्या आदिवासी जमातीची सुद्धा काही बोलीभाषा आहेत। मग ही जी काही गोंड जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर या गोंड आदिवासी जमातीची जी काही बोलीभाषा जी आहे तर ती आहेत की गोंडी आहे। कुठली आहे? गोंडी आहे। आणि ही जी काही गोंडी जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर या आदिवासी जमाती ही जी काही बोलीभाषा जी आहे तर या भाषेवरती आपल्याला तेलुगू आणि कन्नड या दोन भाषांचा जो काही प्रभाव जो आहे तर हे आपल्याला गोंडी या भाषेवरती आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतो। जर आपल्याला जर प्रश्न जर विचारला की गोंडी जी काही आदिवासी जमातीची जी काही बोलीभाषा आहे गोंडी की या गोंडी बोलीभाषेवरती कुठल्या दोन भाषेचं प्रभुत्व आहे किंवा कुठल्या दोन भाषेचा जे काही प्रभाव आहे तर त्यामध्ये की तेलुगू आणि कन्नड ही जी काही दोन जे काही बोलीभाषा ज्या आहेत तर यांचा जो काही प्रभाव जो आहे तर आपल्याला हा गोंडी भाषेवरती आपल्याला त्यामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतो। त्यामुळे की हा जो काही पॉईंट जो आहे तर हा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। व पुढे जाऊया। आतापर्यंत मग आपण थोडंसं एकूण लोकसंख्या बघितली, लोकसंख्येनुसार क्रम बघितला, आढळणारे जिल्हे त्यामध्ये बघितले, त्यानंतर की त्यांचं श्रद्धास्थान बघितलं,
त्यानंतर की त्यांची बोलीभाषा बघितली. मग आता जो पुढचा जो काही पॉईंट जो आहे तर तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ती इमेज जी आहे तर ती इमेज सुद्धा त्यासाठी महत्त्वाची आहे, कारण की आपल्याला परीक्षेमध्ये इमेजवरती सुद्धा प्रश्न त्यामध्ये विचारलेला आहे. मग आपल्याला पुढचा जो काही पॉईंट जो आहे तो शरीर रचना आणि वेशभूषा. शरीर रचना आणि वेशभूषा हा जो काही पॉईंट जो आहे तर हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मग आपल्याला जर थोडंसं आपण जर पुरुषांच्या बाबतीत जर बघितलं तर पुरुषांच्या बाबतीमध्ये की कमरेभोवती जे आहे तर पायाला अगदी घट्ट स्वरूपामध्ये की धोतर जे आहे तर ते नेसतात. स्त्रियांच्या बाबतीत जर बघितलं तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये मग साडी असेल, चोळी असेल, त्यानंतर की विविध प्रकारचे जे काही अलंकार जे आहे तर हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अलंकार जे आहे तर ते स्त्रिया जे आहेत ते घालताना आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतात. मग पुरुषांच्या बाबतीत मग थोडंसं धोतर वगैरे हा एक त्यांचा जो काही पेहराव जो आहे तर त्यामध्ये आहे. मग गोंड आदिवासी जमातीच्या बाबतीमध्ये हे जे काही चित्र जे आहे तर हे चित्र तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. भविष्यामध्ये जर तुम्हाला जर प्रश्न जर आला तर थोडंसं एक माहिती असायला हवं की स्त्रियांच्या बाबतीमध्ये मग साडी चोळी असेल किंवा विविध प्रकारचे जे काही दागिने असेल तर ते दागिने त्यामध्ये की परिधान करतात. पुरुषांच्या बाबतीमध्ये मग धोतर वगैरे असेल, अगदी कमरेभोवती जे आहे तर धोतर परिधान करतात. त्यानंतर की थोडंसं डोक्याला एक कपडा वगैरे त्यामध्ये गुंडाळलेला असतो. अशा स्वरूपामध्ये हे गोंड आदिवासी जमातीचे जे काय आहे तर ही वेशभूषा त्यामध्ये आहे किंवा शरीर रचना जी आहे तर त्यामध्ये आहे. मग पुढचा जो काय आहे ती एक संस्कृती परंपरा. जशी आपल्याला काहीतरी संस्कृती आहे, काही परंपरा आहे, त्याच पद्धतीनं की आदिवासी जे काही जमाती जे आहे तर या आदिवासी जमातीमध्ये सुद्धा आपल्याला विशेष काही संस्कृती असेल, काही परंपरा जे असेल तर ते आपल्याला बघायला मिळतात. विशेष करून की ज्यावेळेस की आपली दिवाळी असेल किंवा दसरा असेल, त्यानंतर की होळी असेल, त्यानंतर की गुढीपाडवा असेल, असे जे काही आपले जे काही सण जे आहे तर या सणांच्या स्वरूपामध्ये आपली काही संस्कृती आहे, त्यानंतर की काही परंपरा आहे. त्याच पद्धतीनं आदिवासींच्या बाबतीत सुद्धा या संस्कृती परंपरेला सुद्धा विशेष महत्त्व आहे. विशेष करून की आदिवासींच्या बाबतीमध्ये होळीचा हा जो काही सण जो आहे तर हा महत्त्वाचा सण त्यामध्ये मानला जातो. होळी असेल, त्यानंतर की दिवाळी असेल, हे जे काही सण जे आहे तर हे आदिवासींच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाचे आहे. मग ही जी काही गोंड जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर या गोंड आदिवासी जमातीच्या बाबतीमध्ये की त्यांचा एक नृत्य प्रकार जो आहे तर तो विशेष महत्त्वाचा आहे. तो नृत्य प्रकार जो आहे तर हा विशेष महत्त्वाचा आहे. तर त्या नृत्य प्रकारचं जे काही नाव जे आहे तर ते आहे की कर्मा. कर्मा हा जो काही डान्स जो आहे, कर्मा जो काही नृत्य प्रकार जो आहे तर हा कुठल्या आदिवासी जमातीचा आहे असा जर प्रश्न जर आपल्याला जर विचारला तर ती आदिवासी जमात सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. गोंड आदिवासी जमातीचा जो काही नृत्य प्रकार जो आहे महत्त्वाचा तर तो कुठला आहे? कर्मा आहे. आणि कर्मा हा जो काही नृत्य प्रकार जो आहे तो विशेष करून की हा आपल्याला जे काही त्यांचे जे काही आनंदाचे क्षण असतील तर त्या वेळेस हा जो काही नृत्य प्रकार जो आहे तर ते साजरा करतात. आणि हे जे काही नृत्य प्रकार जो आहे तर एकटा किंवा दोघांनी हे साजरा केलं जात नाही. तर त्यामध्ये की मग विशेष करून की एक 6-7 जी काही लोक असेल मग प्लस की त्यामध्ये की पुरुष असेल, महिला असेल, हे पूर्णपणे त्यामध्ये सहभागी होतात. आणि एक जे काही वाद्य जे आहे मग त्यामध्ये की डप्पू असेल किंवा हे जे काही वाद्य जे आहे तर हे वाद्य वाजून हे जे काही नृत्य प्रकार जो आहे तर हा साजरा केला जातो. मग त्यामध्ये की विशेष करून की ही गोष्ट लक्षात ठेवा की गोंड जी काही आदिवासी जमात जे आहे तर या गोंड आदिवासी जमातीचा महत्त्वाचा जो काही नृत्य प्रकार जो आहे तर हा कुठला आहे? कर्मा आहे. कुठला आहे? कर्मा आहे. मग त्याच पद्धतीनं मग दुसरे काही पारंपरिक नृत्य प्रकार सुद्धा त्यामध्ये आहे. मग त्यामध्ये दंडारी असेल, डेमसा असेल, हे नृत्य प्रकार सुद्धा त्यामध्ये किती साजरा केले जातात. आणि त्यामध्ये की मग डेमसा जो काही नृत्य प्रकार जो आहे तर याला विशिष्ट वेळ पण नाही किंवा हे कधी पण त्यामध्ये की साजरा केला जाऊ शकतो. परंतु हे जे काही दंडारी जे काही नृत्य प्रकार जो आहे तर हा विशिष्ट वेळेमध्ये एक साजरा केला जातो. हे जे काही दंडारी जो काही नृत्य प्रकार जो आहे तर हा आपल्याला की ज्यावेळेस की पूर्णपणे की जंगल पूर्णपणे हिरवीगार झालेली असतात, त्यानंतर की शेतीमधली जी काही पिकं जी आहे तर ती बहरलेली असतात, अशा कालावधीमध्ये म्हणजे विशेष करून की दिवाळीच्या अगोदरच्या कालावधीमध्ये हे जे काही नृत्य प्रकार जो आहे तर हा दंडारी जो काही नृत्य प्रकार जो आहे तर हा साजरा केला जातो. कर्मा हा नृत्य प्रकार जो आहे तर हा विशेष करून की जे काही त्यांचे आनंदाचे जे काही क्षण असतील किंवा जे काही सण असतील तर त्यावेळेस की हा कर्मा जो काही नृत्य प्रकार जो आहे तर त्यामध्ये साजरा केला जातो. त्यामुळे की गोंड आदिवासी जी काही जमात जी आहे तर या गोंड आदिवासी जमातीच्या बाबतीमध्ये की जे काही 3 जे काही नृत्य प्रकार जे आहे तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहिला जो काही नृत्य प्रकार जो काही प्रमुख आहे तर तो आहे ती कर्मा आहे. त्यानंतर की मग दंडारी आहे आणि डेमसा आहे. हे जे काही नृत्य प्रकार जे आहे तर हे कुठल्या आदिवासी जमातीचे आहेत असा जर प्रश्न जर आपल्याला जर विचारला तर आपल्याला त्याचं जे काही उत्तर जे आहे तर ते माहीत असायला हवं. गोंड आदिवासी जमातीचे हे काय नृत्य प्रकार आहे. मग हे जे काही नृत्य प्रकार जे आहे तर हे कशा स्वरूपामध्ये की साजरा केलं जातं, त्यातले जे काही प्रमुख जे काही वाद्य जे आहेत म्हणजे कुठले कुठले वाद्य जे आहेत जसं की आपल्याकडे काही नृत्य प्रकार हे साजरे केले जातात. मग त्यामध्ये की डीजे असेल किंवा सनई असेल, संबळ असेल, या स्वरूपामध्ये की आपले नृत्य प्रकार हे साजरे केले जातात. मग ते त्यातली जी काही वाद्य जे आहे मग आदिवासी जे काही नृत्य प्रकार जे काही साजरे करतात त्यातली जी काही वाद्य जे आहेत तर ती वाद्य थोडीशी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये की मग किंगरी असेल, त्यानंतर की पिपोई असेल, ढोल असेल, त्यानंतर की डप्पू असेल, त्यानंतर की गुमेळ असेल, खलीखोम असेल, फरा असेल,
इत्यादी जे काही वाद्य जे आहेत, हे जे काही डप्पू जे काही वाद्य जे आहे, तर या डप्पूच्या वाद्याच्या साह्याने किती जे काही आपलं जे काही दंडारी असेल, डेमसा असेल, कर्मा असेल, हे जे काही नृत्य प्रकार जे आहे तर ते विशेष करून की ते सादर करतात. आणि त्यातली जे काही इतर जे काही वाद्याचे जे काही साहित्य जे आहे तर ते सुद्धा आपल्याला थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे. अशा स्वरूपामध्ये ती जी काही आदिवासी जी काही जमात जे आहे तर त्या आदिवासी जमातीचे थोडेसे जे काही बेसिक जे काही पॉईंट्स जे आहेत तर ते आपण बघितलेले आहे. मग पुढचा जो काही पॉईंट जो आहे तर तो सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण की आयोगाने आतापर्यंत जे काही आदिवासींच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे तर ते थोडेसे नृत्य प्रकार, जिल्हे आणि व्यवसायावरती जे काही प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. खऱ्या अर्थानं की आदिवासींच्या बाबतीमध्ये की मग व्यवसाय जर म्हटलं तर व्यवसायाचं जे काही स्वरूप जे आहे तर ते आपल्याला काही खूप मोठं आपल्याला बघायला मिळत नाही, किंवा शेती व्यवसाय जरी असेल तर तो हा खूप मोठा काही विस्तारलेला आपल्याला बघायला मिळत नाही. सध्या फक्त काही आदिवासी जमाती आहेत, मग त्यामध्ये की विशेष करून की महादेव कोळी ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर यांचं जे काही शेती असेल तर ती थोडीशी यांत्रिकी साहाय्याने आपल्याला बघायला मिळते. परंतु इतर ज्या काही आदिवासी जे काही जमाती आहेत मग त्यामध्ये की गोंड असेल, भिल्ल असेल, तर यांची जी काही शेती सुद्धा जी आहे तर ही थोडीशी आपल्याला छोट्या प्रमाणामध्ये बघायला मिळते. अगदी आपल्या दैनिक गरजा भागतील एवढ्या स्वरूपामध्ये शेती केली जाते. आणि इतर जे काही व्यवसाय असतील मग त्यामध्ये की मग जंगलातील जे काही इतर व्यवसाय असेल, मग मध गोळा करणे असेल, त्यानंतर की डिंक गोळा करणे असेल, त्यानंतर की मासेमारी करणे असेल, हे जे काही त्यांचे प्रमुख व्यवसाय जे आहेत तर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग त्यामध्ये की हा जो काय ही जी काय आदिवासी जे काही जमात जे आहे तर यांचा जो काही व्यवसाय जो आहे तर हा शेती व्यवसाय. शेती जरी व्यवसाय असला तरी हा काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या तत्वावरती शेती त्यामध्ये केली जात नाही. अगदी छोट्या स्वरूपामध्ये की ही शेती ज्या त्यामध्ये केली जाते. त्याच पद्धतीने मग जंगलातून लाख असेल, डिंक असेल, त्यानंतर की मासे पकडणे असेल, शिकार करणे असेल, हे जे काही व्यवसाय जे आहे तर हे आपल्याला गोंड जे काही आदिवासी जे काही जमात जे आहे तर त्या गोंड आदिवासी जमातीचे आपल्याला हे प्रमुख व्यवसाय त्यामध्ये बघायला मिळतात. अशा स्वरूपामध्ये ही जी काही गोंड जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ती आपण पूर्णपणे बघितलेली आहे. त्यामध्ये मग तुम्हाला जिल्हे लक्षात ठेवायचे आहेत, त्यांचे नृत्य प्रकार लक्षात ठेवायचे आहेत, त्यानंतर की त्यांचा व्यवसाय तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अशा स्वरूपामधले जे काही 2-4 जे काही पॉईंट्स जे आहेत तर हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. मग त्याच पद्धतीनं पुढची जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे. तर ती आहेत की भिल्ल आदिवासी जमात. कुठली आहेत? भिल्ल आदिवासी जमात आहे. ही जी काही भिल्ल जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार जर केला तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये की आदिवासी जी काही लोकसंख्या जी आहे तर त्या आदिवासीच्या लोकसंख्येमध्ये की सर्वाधिक जर लोकसंख्या जी असेल तर ती कुठल्या आदिवासी जमातीची आहे हो तर ती आहेत की भिल्ल आदिवासी जमात. भिल्ल जी काय आदिवासी जी काही जमातीची जी काही लोकसंख्या जी आहे तर ती आपल्याला 1 नंबरची लोकसंख्या जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. मग 2011च्या जनगणनेनुसार जर आपण जर विचार जर केला तर ती जी काही लोकसंख्या जी आहे तर ती आपल्याला 25,88,659 जी आहे तर ती इतकी आपल्याला लोकसंख्या जी आहे तर ती ही भिल्ल आदिवासी जमातीची जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. 2 नंबरची जी काही लोकसंख्या जी आहे तर ती कुठल्या आदिवासी जमातीची आहे? गोंड आदिवासी जमातीची आहे. तर 1 नंबरची जी काही लोकसंख्या जी आहे तर ती कुठल्या आदिवासी जमातीची आहे? तर ती भिल्ल आदिवासी जमातीची जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. मग ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर विशेष करून की मग ही आदिवासी जमात ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठे कुठे बघायला मिळते, त्यानंतर की जिल्हे कुठले कुठले आहे, कुठल्या भागामध्ये बघायला मिळते, असा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला पाठीमागे विचारला गेलेला होता. त्यामध्ये की विशेष करून की मग धुळे असेल, जळगाव असेल, ही जे काही 2 जिल्हे जे आहेत तर या 2 जिल्ह्यांवरती आपल्याला प्रश्न त्यामध्ये विचारलेला होता. आता इतर जे काही राहिलेले जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांचा सुद्धा त्यामध्ये काही प्रश्न विचारण्यामध्ये समावेश त्यामध्ये होऊ शकतो. इतर जिल्हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. मग ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे मग थोडंसं जो काही सातपुडाचा जो काही भाग जो आहे तर या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याच पद्धतीने मग बीड असेल, त्यानंतर की अहमदनगर असेल, त्यानंतर की नाशिक असेल, धुळे असेल, जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, हा जो काही भाग जो आहे तर या भागामध्ये ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ती आपल्याला प्रामुख्याने जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. हे जे काही जिल्हे जे आहे तर हे जिल्हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. भिल्ल जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही भिल्ल आदिवासी जमात त्यामध्ये की नाशिक, धुळे, जळगाव, त्यानंतर की नगर असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल की ह्या भागामध्ये आपल्याला जे आहे तर ती विशेष करून बघायला मिळते. मग इथे जो काही प्रश्न आपल्याला जो काही विचारला जाऊ शकतो, प्रश्न कशा स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो बघा या ठिकाणी की भिल्ल जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही विशेष करून आपल्याला की नाशिक प्रशासकीय विभाग व छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. असा प्रश्न त्यामध्ये एक तयार होऊ शकतो. मग आपण जर बघितलं तर यामध्ये की हे जे काही जिल्हे जे आहेत त्यामध्ये की मग धुळे, जळगाव, नाशिक असेल, नगर असेल, हे पूर्णपणे ह्या आपल्याला नाशिक प्रशासकीय विभागातील बघायला मिळतात. त्यानंतर की मग हा बीड असेल, त्यानंतर की औरंगाबाद असेल किंवा इकडचा जो काही जालना असेल, हे जे काही जिल्हे जे आहेत तर हे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील बघायला मिळतात किंवा पूर्वीच्या औरंगाबाद प्रशासकीय विभागातील बघायला मिळतात.
त्यामुळे की प्रश्न विचारताना की आता या स्वरूपात प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, धुळे जळगावच्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारलेला आहे, परंतु आता तुम्हाला प्रशासकीय स्वरूपाच्या प्रशासकीय विभागाच्या स्वरूपात सुद्धा प्रश्न त्यामध्ये तयार होऊ शकतो। त्यामुळे आपला अभ्यास जो आहे तर इतका डीप लेवलला पाहिजे, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर हे आपल्याला माहित पाहिजे, अशा स्वरूपामध्ये सुद्धा प्रश्न त्यामध्ये एक तयार होऊ शकतो। अशा पद्धतीने ही जे काही जिल्हे जे आहे तर ही जिल्हे त्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा। मग पुढचा पॉईंट्स आपण त्यामध्ये बघूया। पुढचा जो काही पॉईंट जो आहे मग यांचं जे काही शरीर रचना असेल किंवा वेशभूषा असेल किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की पोट वर्ग असेल, म्हणजे जे काही एक जी काही जमात असते तर त्या जमातीचे काही पोट वर्ग सुद्धा त्यामध्ये असतात। त्यामध्ये की विशेष करून किंवा आपण गोंड आदिवासी जमातीमध्ये जर सांगितलं की 50 पोट वर्ग ह्या आदिवासी जमातीमध्ये बघायला मिळतात आणि त्यातला महत्त्वाचा जो काही पोट वर्ग जो आहे माडिया गोंड, जो की आपल्याला गडचिरोली जिल्ह्यातील मग सुरजागड भामरागड या भागामध्ये बघायला मिळतो। त्याच पद्धतीने ह्या आदिवासी जमातीमध्ये सुद्धा काही पोट वर्ग जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात। पण त्यापूर्वी आपण थोडीशी त्यांची शरीर रचना असेल किंवा वेशभूषा असेल तर ही आपण बघून घेऊया, कारण की आपल्याला प्रश्न जो आहे तर तो या स्वरूपात सुद्धा एकदा विचारलेला होता। मग ही जी काय भिल्ल जी काय आदिवासी जी काही जमात जी आहे तर यांच्यात जे काही पुरुष असेल तर त्यांची जी काही शरीरयष्टी जी आहे तर ती सदृढ शरीरयष्टी आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर की गोल चेहरा असेल, त्यानंतर की तपकिरी वर्ण असेल, अशा स्वरूपामध्ये की पुरुषांचं जे काही राहणीमान जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतं। स्त्रियांचं राहणीमान सुद्धा अगदी त्या स्वरूपामध्ये आपल्याला थोडंसं बघायला मिळतं, म्हणजे की साडी असेल, चोळी असेल, असा जो काही पेहराव जो आहे तर हा स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतो। आणि इथे एक जे काही स्टेटमेंट जे आहे तर हे फार महत्त्वाचं आहे। ही जी काय आदिवासी जी काही जमात जी आहे तर पूर्वी काही वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखली जात होती आणि त्यातली जी काही नावं जी आहेत तर ती आहेत की शबर असेल, किरात असेल, निषाद असेल, ही जे काही तीन जे काही नावं जे आहेत तर या 3 नावाने सुद्धा ही आदिवासी जमात जी आहे तर ही ओळखली जात होती। हे जे काही स्टेटमेंट जे आहेत तर हे स्टेटमेंट आपल्यासाठी व्हेरी आयएमपी आहे। का व्हेरी आयएमपी आहे? कारण की आयोग आपल्याला अशाच स्वरूपामध्ये प्रश्न विचारू शकतं की भिल्ल जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही भिल्ल आदिवासी जमात प्रामुख्याने कुठल्या नावाने ओळखली जात होती। मग पर्यायामध्ये आपल्याला हे शबर असेल, किरात असेल, निषाद असेल अशी नावं त्यामध्ये दिली जाऊ शकतात। त्यामुळे की भिल्ल जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही पूर्वी आपल्याला शबर असेल, किरात असेल, निषाद नावाने सुद्धा त्यामध्ये ओळखली जात होती। अशा स्वरूपामध्ये की त्यांची शरीर रचना आपण त्यामध्ये बघितली, पूर्वीचे त्यांची जी काही नावं कुठली कुठली होती तर ती सुद्धा आपण बघितली। आता जो काही पुढचा जो काही पॉईंट्स आहे तर भिल्लांची जी काही जमात जी आहे तर त्यामध्ये की आपल्याला जे काही पोट वर्ग जे आहेत, प्रमुख जे काही पोट वर्ग जे आहेत, मग कुठले कुठले पोट वर्ग त्यामध्ये आहे तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे। मग त्यामध्ये मग आपल्याला बर्डे भिल्ल जे आहे तर ते आपण गावाकडे नाव ऐकलं असेल, त्यानंतर की मावशी असेल, त्यानंतर की वळवी असेल, डुंगरी असेल, तडवी असेल, तडवी भिल्ल जे आहेत ते सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावांमध्ये आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर की मग रावळ असेल, नाईक असेल, नाईक सुद्धा जे आहे तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर की निरटी असेल, असे जे काही भिल्लची काही जमात जी आहे तर ह्या भिल्ल आदिवासी जमातीचे जे काय पोट वर्ग आहे, हे भिल्ल आदिवासी जमातीचे काय पोट वर्ग आहे। अशा स्वरूपामध्ये भिल्ल आदिवासी जमातीच्या बाबतीमध्ये की लोकसंख्या आपण बघितली, त्यांचं राहणीमान त्यामध्ये आपण बघितलं, त्यानंतर की त्याचे जे काही उपप्रकार जे आहेत पोट वर्ग जे आहेत ते सुद्धा बघितले, त्यांना पूर्वी कुठल्या कुठल्या नावाने ओळखले जायचं ह्या सुद्धा ज्या काही गोष्टी ज्या आहेत तर ते आपण बघितलेल्या। मग पुढची जे काही आदिवासी जे काही जमात जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे, तर ती आहे की महादेव कोळी। ही जी काय महादेव कोळी जी काय आदिवासी जमात जी आहे तर ती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे, कारण की ही जी काय महादेव कोळी जी काय आदिवासी जी काय जमात जी आहे तर या आदिवासी कोळी जमातीमध्ये की आपल्याला शैक्षणिक दृष्ट्या जे आहे तर ही आपल्याला थोडंसं पुढारलेपण जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतं। इतर ज्या काही 2 आपण आदिवासी जमाती बघितल्या त्यामध्ये मग गोंड असेल, त्यानंतर की भिल्ल असेल तर त्यामध्ये की शैक्षणिक जो काही रेशो जो आहे तर हा आपल्याला अतिशय कमी त्यामध्ये बघायला मिळतो। परंतु जर आपण जर बघितलं महादेव कोळी ही जी काय आदिवासी जी काही जमात जी आहे तर या आदिवासी कोळी जमातीमध्ये की आपल्याला शैक्षणिक दृष्ट्या जे आहे तर हे पुढारलेलं पण जे त्यामध्ये बघायला मिळतं। नोकरदार वर्ग जो आहे तर नोकरदार वर्ग सुद्धा ह्या आदिवासी जमातीमध्ये आपल्याला विशेष करून बघायला मिळतो। ज्यावेळेस की ही जी काही आदिवासी काही जमात जी आहे ज्यावेळेस की आपल्याला एसटी साठी ज्यावेळेस की जागा असतात तर त्यावेळेस की बऱ्यापैकी जी काही लोक जी आहेत तर ती बऱ्यापैकी जी काही लोक जी आहेत सिलेक्शन झालेली तर ती आपल्याला या कॅटेगरीमधले किंवा या वर्गामधले जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे की ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही शैक्षणिक दृष्ट्या प्रगत आहे। त्याच पद्धतीनं की नोकरदार वर्ग सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतो। लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार करायचा जर झाला 2011च्या जनगणनेनुसार जर लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार करायचा जर झाला तर नंबर 3 ची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला महादेव कोळी आदिवासी जमातीची आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे की लोकसंख्येचा जो काही क्रम जो आहे 2011च्या जनगणनेनुसार त्यामध्ये की जी काही पहिली जी काही 3 जी काही नावं जी आहे तर ही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। सर्वाधिक जी काही लोकसंख्या जी आहे तर ही भिल्ल आदिवासी जमातीची आहे। 2 नंबरची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही गोंड आदिवासी जमातीची आहे आणि नंबर 3 ची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला कुठल्या आदिवासी जमातीची बघायला मिळते तर महादेव कोळी आदिवासी जमातीची जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते। म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या असेल किंवा राहणीमानाने जे आहे तर ही कशी आहेत
प्रगत जी काही आदिवासी जमात त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते। मग पुढचा जो काही पॉईंट आहे तर मग ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे ही महाराष्ट्रामध्ये मग कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये जी आहे तर ते आपल्याला बघायला मिळते। ही जे काही जिल्हे जे आहे तर ही जिल्हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मग त्यापैकी जर आपण थोडंसं जर मॅप जर बघितला तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे जे आहे, महाराष्ट्रातील बहुतांश जे काही जिल्हे जे आहेत तर या बहुतांश जिल्ह्यामध्ये ही आपल्याला आदिवासी जी काही जमात जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते। मग विशेष करून की जर आपण जर बघितलं की त्यामध्ये की मग कोकणाचा भाग आपल्याला बघायला मिळतो, त्यानंतर की पुणे प्रशासकीय विभागाचा भाग बघायला मिळतो, त्यानंतर की नाशिक प्रशासकीय विभागाचा भाग बघायला मिळतो, त्यानंतर की छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचा भाग आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतो। मग अशा स्वरूपामध्ये ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये बघायला मिळते। आणि इथे जे काही तुम्हाला जे काही स्टेटमेंट जे एक लक्षात ठेवायचं आहे तर ते आहेत की जर आपण जर बघितलं बृहन्मुंबई आणि पूर्व विदर्भाचे जे काही जिल्हे जे आहे, बृहन्मुंबई आणि पूर्व विदर्भातील जे काही जिल्हे जे आहे तर ते जर वगळले तर ही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला महाराष्ट्रातील इतर जे काही जिल्हे जे आहेत तर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते। मग आपल्याला जे काही आयोग जो काही प्रश्न विचारू शकतो की महादेव कोळी ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला विशेष करून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते, परंतु त्यामध्ये की पूर्व विदर्भाचे काही जिल्हे सोडले आणि की बृहन्मुंबईचा जर भाग जर सोडला तर या जिल्हे सोडून की ही आदिवासी जमात जी आहे तर ही बऱ्याच ठिकाणी आहेत, असं त्यामध्ये की एक स्टेटमेंट त्यामध्ये विचारलं जाऊ शकतं। मग ही जी काही गोष्ट लक्षात ठेवा, ही जी काही महादेव कोळी जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला मग सिंधुदुर्ग असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल, पुणे असेल, ठाणे असेल, त्यानंतर की मग रायगड असेल, त्यानंतर की रत्नागिरी असेल, त्यानंतर की मग सातारा सांगली आहे, त्यानंतर सोलापूर कोल्हापूर असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, त्यानंतर की बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, ही जी काही जिल्हे जे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला बघायला मिळते। फक्त इथे जे काही एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे की ही जी काही महादेव कोळी जी काही आदिवासी जी काही जमात जी आहेत पूर्व विदर्भातील काही जिल्हे वगळून, मग त्यामध्ये की विशेष करून की मग गडचिरोली असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, हे जिल्हे वगळून आणि बृहन्मुंबईचा जो काही भाग जो आहे, बृहन्मुंबईचा जो काही भाग जो आहे तर हा भाग वगळून की महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे की ह्या आदिवासी जमातीच्या बाबतीमध्ये ही जे काही जिल्हे जे आहे तर ही जिल्हे तुम्ही त्यामध्ये सहजतेने लक्षात त्यामध्ये ठेवू शकतात। मग ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर या आदिवासी जमातीच्या बाबतीमध्ये जसं की आपण इतर जे काही आदिवासी जमाती ज्या बघितल्या मग त्यांची जी काही शरीर रचना असेल किंवा वेशभूषा आपण बघितली, त्याच पद्धतीने ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे मग यांची जी काही पुरुषांची जी काही रचना जी असेल तर ती कशी आहे की त्यांची जी काही शरीरयष्टी जी आहे ती सदृढ आपल्याला बघायला मिळते। त्याच पद्धतीने मग सावळ्या वर्णाचे जे काही पुरुष जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर की मग मध्यम उंची जी आहे तर पुरुषांमध्ये आपल्याला बघायला मिळते, मध्यम उंची जी आहे तर ती बघायला मिळते। त्यानंतर की मग सडपातळ काटक जे काही शरीरयष्टी जी आहे त्यामध्ये बघायला मिळते। स्त्रियांच्या बाबतीमध्ये मग स्त्रिया थोड्याशा देखण्या स्वरूपात बघायला मिळतात। काळ्या सावळ्या रंगाचे जे काही स्त्रिया ज्या आहेत तर कृष्णवर्णीय जे काही स्त्रिया ज्या आहेत तर ह्या आपल्याला त्यामध्ये विशेष करून आपल्याला बघायला मिळतात। त्यामध्ये जर आपण जर बघितलं तर अगदी ही जी काही शरीरयष्टी जी आहे की ही जी काही पुरुषांची जी काही रचना जी आहे तर ती अशा स्वरूपामध्ये आहे, स्त्रियांची जी काही रचना जी आहे की तर ती आपल्याला अशा स्वरूपामध्ये त्यामध्ये बघायला मिळते। त्यामध्ये की पुढचा जो काही पॉईंट्स जो आहे तर त्यामध्ये की मग संस्कृती आणि परंपरा आहे। आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाला संस्कृती आहे, त्याच पद्धतीने आदिवासींना सुद्धा काही संस्कृती परंपरा आहे। मग ही जी काही महादेव कोळी जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ती विशेष करून की दगडाला शेंदूर लावून की देवदेवतांची पूजा करतात, जसं की आपण पण की दगडाला शेंदूर लावून की विशेष कुठेही शेंदूर लावून मग आपण देवदेवता त्यामध्ये मानतो। त्याच पद्धतीने ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर दगडाला जी काही शेंदूर लावून की देवदेवतांची त्यामध्ये की पूजा अर्चा करतात किंवा श्रद्धास्थान त्यामध्ये किती मानतात। मग त्यामध्ये की विशेष करून की त्यामध्ये की मग बाराई असेल, रास असेल, पांजे असेल, सती असेल असे प्रमुख जे काही देवदेवता जे आहे तर ते प्रामुख्याने त्यामध्ये मानली जातात। मग अशा स्वरूपामध्ये ही जी काही महादेव कोळी जी काही आदिवासी जमात जी आहे तर या आदिवासी जमातीची या काही संस्कृती परंपरा ज्या आहे तर ह्या लक्षात ठेवा। विशेष करून की या घटकावरती जो आहे संस्कृती परंपरेवरती त्यामध्ये की प्रश्न येण्याची शक्यता फार कमी आहे। त्यामध्ये जर पुढचा जो काही महत्त्वाचा जो काही घटक जो आहे तर तो आहे की व्यवसाय। खऱ्या अर्थानं की आपण सांगितलं की ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला थोडीशी शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेली आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर की नोकरदार वर्ग सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतो। याचा अर्थ की शेती सुद्धा जी आहे तर ही थोडीशी आपल्याला की यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने जी काही शेती जी आहे तर ही केली जाते किंवा केली जात असणार आहे, कारण की नोकरदार वर्ग सुद्धा आहे, त्यानंतर की शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे, त्यामुळे की शेती जी आहे तर ही यांत्रिकीच्या स्वरूपामध्ये त्यामध्ये की ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही करत असते। इतर जे काही आदिवासी जे काही जमाती जी आहे तर हे यांत्रिकी सहाय्याने जी काही शेती जी आहे तर यांचं जे काही प्रमाण जे आहे करण्याचं जे काही प्रमाण जे आहे तर ते अगदी नगण्य स्वरूपात आहे।
परंतु ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर याच्यामध्ये की यांत्रिकीच्या सहाय्याने जी काही शेती जी आहे तर ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते। मग त्याच स्वरूपामध्ये की शेतीच्या संदर्भामध्ये सुद्धा काही ते काही देवदेवता त्यामध्ये मानतात। त्याच पद्धतीने मग जसं की आपणही गाय जी आहे तर हे गायीला आपण देवता मानतो, त्याच स्वरूपामध्ये ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर ही सुद्धा आपली जी काही गाय असेल तर त्या गायीला देवता मानतात। त्यानंतर की जी काही धरती असेल म्हणजे जी काही आपली शेती असेल म्हणजे कुठलेही ज्यावेळेस की पीक लागवड करायची असेल, ज्यावेळेस की भात असेल किंवा याची काही लागवड करायची असेल तर त्यावेळेस की आपलं जे काही शेत असेल तर त्या शेतामध्ये एक अगदी नारळ फोडून पूजा अर्चा करून जे आपले कामाला जे आहे तर त्यामध्ये किती सुरुवात करत असतात। मग अशा स्वरूपामध्ये की ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर या आदिवासी जमातीच्या बाबतीमध्ये जो काही प्रमुख जो काही व्यवसाय जो आहे तर तो कुठला आहे, शेती आहे। आणि त्यामध्ये की सेम जो काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगितला की नोकरदार वर्ग सुद्धा ह्या आदिवासी जमातीमध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये आपल्याला बघायला मिळतो। त्यानंतर की शैक्षणिकदृष्ट्या ही आदिवासी जमात कशी आहे, थोडीशी आपल्याला पुढारलेली जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते। पुढची जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ती आहेत की वारली आदिवासी जमात। ही जी काही वारली जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला विशेष करून की त्यांचं जे काही वारली जे काही पेंटिंग जे आहे तर ही पेंटिंग ही आपल्याला जगात प्रसिद्ध आहेत, भारतात प्रसिद्ध आहेत, महाराष्ट्रात तर प्रसिद्ध आहेच आहेच। अशा स्वरूपामध्ये ही जी काही वारली जे काही पेंटिंग जे आहे तर ही वारली पेंटिंग ही अतिशय फेमस आपल्याला बघायला मिळतं। ही जे काही वारली जे काही पेंटिंग जे आहे तर ही पेंटिंग ही मग गेरू असेल किंवा तांदळाचं पीठ असेल, पाणी असेल याच्या साह्याने जे आहे तर भिंतीचे जे काही दर्शनी जो काही भाग जो असेल तर या भागामध्ये ही वारली पेंटिंग काढलं जातं। या वारली पेंटिंगमध्ये आपल्या काय दैनिक जीवनामध्ये आलेले जे काही अनुभव असेल किंवा जे काही उत्सव असेल की यांचं जे काही चित्र जे आहे तर हे चित्र जे आहे तर त्यामध्ये की विशेष करून की त्यामध्ये रेखाटलेलं जात असतं। मग या पेंटिंगमध्ये मग आपल्याला आपले जे काही प्राणी असतील मग त्यामध्ये की मग गाय असेल किंवा बाघ असेल यांचं जे काही चित्र सुद्धा जे आहे तर अगदी त्यामध्ये की ह्या वारली पेंटिंगमध्ये जे आहे तर हे रेखाटलं जातं। म्हणजे दैनिक जीवनामधले जे काही अनुभव जे आहे तर ह्या अनुभवाचं जे काही कथन जे आहे तर हे वारली पेंटिंगच्या माध्यमातून जे आहे तर हे वारली जे काही आदिवासी जे काही जमात आहे तर ही करत असते। अगदी आपल्या घराचा जो काही दर्शनी जो काही भाग असेल, सुरुवातीचा जो काही फ्रंटचा जो काही भाग जो असेल तर या भागामध्ये ही जे काही वारली जे काही पेंटिंग जे आहे तर हे अगदी गेरू असेल, तांदळाचं पीठ जे असेल तर याच्या साह्याने जे वारली पेंटिंग जे आहे तर हे केलं जातं। मग ही जी काही वारली जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार करायचा जर झाला तर 4थ्या क्रमांकाची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला वारली आदिवासी जमातीची आपल्याला बघायला मिळते। आणि जर लोकसंख्येचा जर एकूण जर लोकसंख्येचा जर विचार जर केला 2011च्या जनगणनेनुसार तर आपल्याला 7,96,245 इतकी जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला ह्या आदिवासी जमातीची जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते। वारली जी आहे तर ही वारली आदिवासी जमात वारली पेंटिंगसाठी तर फेमसच आहे। आणि विशेष करून की जी काही लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर 4थ्या क्रमांकाची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला वारली आदिवासी जमातीची बघायला मिळते। एकूण लोकसंख्येत जर विचार करायचा झाला तर अगदी 7,96,245 इतकी जी काही लोकसंख्या जी आहे तर ही कुठल्या आदिवासी जमातीची आहे तर ही वारली आदिवासी जमातीची लोकसंख्या जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते। मग ही जी काही वारली जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर मग ही विशेष करून की महाराष्ट्रामध्ये मग असे कुठले जिल्हे आहेत की या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते। जवळजवळ ही जी काही वारली जी काही आदिवासी जमात जी आहे एक पॉईंट त्यामध्ये एक लक्षात घ्या, ही जी काही वारली जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर यांचा जे काही मूळ वारसा जो आहे तर हा दादरा नगर हवेली हा जो काही केंद्रशासित जो काही प्रदेश जो आहे तर या प्रदेशातून आहे असं ते मानतात। आणि विशेष करून जर ही जर बघितली तर जवळजवळ 88% जी काही लोक जे आहेत ही 88% जी काही लोक जे आहेत तर ही आपल्याला ठाणे असेल त्यानंतर की पालघर असेल, ठाणे, पालघर, नाशिक आणि बृहन्मुंबईचा जो काही थोडा जो काही भाग जो आहे तर या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतं। ही जी काही वारली जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही जवळजवळ 88% जी काही वारली जी काही समाज जो आहे वारली जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला विशेष करून की आपल्याला पालघर असेल, त्यानंतर की ठाणे असेल, नाशिक असेल आणि बृहन्मुंबईचा जो काही भाग जो आहे तर या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतं। यांचा जो काही मूळ जो काही वारसा जो आहे तर हा दादरा नगर दीव दमण हवेली हा जो काही केंद्रशासित जो काही प्रदेश जो आहे तर या प्रदेशातून आहे असं ते त्यामध्ये की मानतात। ही जे काही जिल्हे जे आहेत वारलीच्या बाबतीमध्ये त्यामध्ये मग ठाणे असेल, पालघर असेल, नाशिक असेल, त्यानंतर की बृहन्मुंबईचा जो काही भाग असेल तर हा भाग जो आहे तर त्यामध्ये लक्षात ठेवा। हा जो काही नकाशा जो आहे तर हा नकाशा सुद्धा त्यामध्ये तुम्ही लक्षात त्यामध्ये ठेवू शकतात। वारली जमातीच्या बाबतीमध्ये की जे काही 2-3 पॉईंट जे आहेत मग त्यामध्ये की वारली पेंटिंग महत्त्वाचं आहे, त्यानंतर की विशेष करून की एकूण म्हणजे एकूण जी काही वारलींची जी काही लोकसंख्या जी आहे तर त्यापैकी 88% जी काही लोक जे आहेत तर हे विशेष करून की ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। आणि दुसरा जो काही पॉईंट्स त्यामध्ये जो काय आहे की मग त्यांच्या काही संस्कृती आहेत, काही परंपरा आहेत। मग जसं की आपण इतर आदिवासींच्या बाबतीमध्ये काही संस्कृती परंपरा बघितल्या त्याच पद्धतीने मग ही जी काय वारली जी काय आहे तर या वारलींच्या सुद्धा काही संस्कृती परंपरा ज्या आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात। त्यामध्ये जर बघितलं की यांचे जे काही नृत्य जे आहे तर ते फार महत्त्वाचे आहे। जसं की आपण
कर्मनृत्य प्रकार बघितला होता गोंड आदिवासी जमातीच्या बाबतीमध्ये, त्याच पद्धतीने मग ही जी काय वारली जे काय आदिवासी जे काय जमात जे आहे तर यांचं मग कांबळ नृत्य प्रकार असेल, मादोल नृत्य असेल, त्यानंतर की गाणी असेल, सोंग असेल, त्यानंतर की मग तसंच कामाडी नृत्य असेल, त्यानंतर की गोळ नृत्य असेल, हे जे काही नृत्य प्रकार जे आहेत तर हे आपल्याला वारली आदिवासी जमातीच्या बाबतीमध्ये बघायला मिळतात. विशेष करून की मग दिवाळीचा जो काही सण असेल तर ह्या दिवाळीच्या सणाला तरपा वाद्याच्या सहाय्याने जे आहे तर हे नृत्य जे आहे तर ते करतात. मग हे जे काही तरपा जे काही वाद्य जे आहे, हे जे काही तरपा जे काही वाद्य जे आहे ते या तरपा वाद्याच्या सहाय्याने मग त्यांचे जे काही नृत्य प्रकार जे आहे तर ते त्यामध्ये की मग कांबळ नृत्य असेल, त्यानंतर की मादोल नृत्य असेल किंवा घोळ नृत्य असेल, तर हे जे काही प्रकार जे आहे तर हे तरपा वाद्याच्या सहाय्याने हे जे आहे तर त्यामध्ये ते साजरे करत असतात. त्याच पद्धतीने मग होळीचा जो काही सण असेल, होळीचा जो काही सण जो आहे तर हा वारली जमाती असेल किंवा आदिवासी जमातीमध्ये होळीचा हा जो काही सण जो आहे तर हा प्रमुख सण त्यामध्ये मानला जातो. मग होळीच्या सणाला हे जे काही नृत्य जे आहे तर ही वारली आदिवासी जमात जे आहे तर त्यामध्ये की करताना जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतं. व्यवसायाच्या बाबतीत जर विचार करायचा जर झाला तर शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि त्याच पद्धतीनं मजुरी सुद्धा त्यामध्ये एक केला जातो. जर आपण बघितलं ज्यावेळेस की आपण महादेव कोळी आदिवासी जमात बघितली त्यावेळेस की ही जी काय महादेव कोळी आदिवासी जी काय जमात जी होती तर विशेष करून की आपल्याला शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेली बघायला मिळाली. त्याच पद्धतीने नोकरदार वर्ग सुद्धा बघायला मिळाला आणि यांत्रिकीच्या साहाय्याने जे आहे तर शेती जी आहे तर त्यामध्ये ही आदिवासी जमात करत होती. परंतु ही जी काय वारली जी काय आदिवासी जी काय जमात जी आहे तर ही सुद्धा शैक्षणिकदृष्ट्या जे आहे तर थोडंसं आपल्याला प्रमाण जे आहे थोडंसं कमी बघायला मिळतं आणि यांचा जो काय प्रमुख जो काय व्यवसाय जो आहे तर तो शेती आहे आणि दुसरा जो काय व्यवसाय जो आहे तर तो कुठला आहे, मजुरी आहे. अशा स्वरूपामध्ये ही जी काय वारली जी काय आदिवासी जी काय जमात जी आहे मग तिचं आपण संस्कृती परंपरा बघितली, त्यानंतर की व्यवसाय त्यामध्ये आपण बघितला आणि एकूण जी काही लोकसंख्या सुद्धा त्यामध्ये आपण बघितली. त्यानंतर की त्यांचे जवळजवळ 88% जी काही लोक जे आहेत तर हे कुठल्या भागामध्ये राहतात, ह्या सुद्धा कुठल्या जिल्ह्यामध्ये राहतात हे सुद्धा त्यामध्ये आपण बघितलेलं आहे. मग त्यानंतर की अतिशय महत्त्वाची जी काही जमात जी काय पुढची जी आहे तर ती आहे ती कोकणा आदिवासी जमात. ही जी काय कोकणा जी काय आदिवासी जी काय जमात जी आहे तर हिला पूर्वी काही वेगवेगळ्या नावाने सुद्धा त्यामध्ये की ओळखलं जायचं. त्यामध्ये की मग कोकणी असेल किंवा कुकणी असेल या नावाने सुद्धा ह्या आदिवासी जमातीला जे आहे तर पूर्वी त्यामध्ये ओळखलं जायचं. लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार करायचा जर झाला तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 5व्या क्रमांकाची जी काही लोकसंख्या जी आहे तर 5व्या क्रमांकाची लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला कोकणा जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. नंबर 1 ते 5 क्रमांकाची जी काही नंबर जे आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तर ते आपल्याला माहित असायला हवं. 1 ते 5 मध्ये जर आपण जर बघितलं सर्वाधिक जी काही लोकसंख्या भिल्ल आदिवासी जमात आहे, 2 नंबरची जी आहे तर ती गोंड आदिवासी जमात आहे, 3 नंबर मग आपल्याला महादेव कोळी आहे, 4 नंबर जे आहे तर ती वारलींची लोकसंख्या बघायला मिळते आणि 5 नंबर जे आहे तर कुठल्या आदिवासी जमातीची लोकसंख्या आहे तर ती कोकणा आदिवासी जमातीची लोकसंख्या जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. मग ही कोकणा जी काय आदिवासी जमात जी आहे तर पूर्वी मग त्यामध्ये की मग कोकणी असेल किंवा कुकणी असेल या नावाने सुद्धा काय केलं जातं, ओळखली जात होती. मग ही जी काय आदिवासी जी काय जमात जी आहे तर लोकसंख्येनुसार जर विचार जर केला तर 6,87,431 जी काही लोकसंख्या जी आहे तर एवढी जी आहे तर ती 2011च्या जनगणनेनुसार या आदिवासी जमातीची लोकसंख्या आहे. मग जिल्हे जर आपल्याला जर विचारले की महाराष्ट्रामध्ये मग कुठल्या जिल्ह्यामध्ये ही आदिवासी जमात बघायला मिळते मग त्यामध्ये मग नंदुरबार असेल, धुळे असेल, नाशिक असेल, पालघर असेल, ठाणे असेल या भागामध्ये ही जी काय आदिवासी जी काय जमात जी आहे तर ही आपल्याला बघायला मिळते. कोकणा जी काय आदिवासी जी काय जमात जी आहे तर ही आपल्याला ठाणे, त्यानंतर की नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पालघर हे जे काही 5 जे काही जिल्हे जे आहेत तर या 5 जिल्ह्यांमध्ये ही आदिवासी जमात जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. हे जे काही जिल्हे जे आहेत तर हे जिल्हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि जिल्ह्यांवरती सुद्धा आयोगाने आतापर्यंत बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे की कोकणा जी काही जमात जी आहे तर कोकणा आदिवासी जमातीच्या बाबतीमध्ये हे जे काही 5 जे काही जिल्हे जे आहेत तर हे 5 जिल्हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. मग पुढे जाऊया, पुढे बघूया की मग यांची जी काही शरीर रचना असेल किंवा वेशभूषा असेल या गोष्टी आपल्याला बघावं लागणार आहे. त्यानंतर मग जर बघितलं या जमातीमध्ये की जे काही लोक असेल तर मध्यम उंची जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर की आखूड धोतर असेल, त्यानंतर की अंगात बंडी असेल, डोक्यावरती फेटा असेल, अशा स्वरूपामध्ये की पुरुषांची जी काही रचना जी आहे जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर की स्त्रियांची जी काही रचना जी आहे तर ती आपल्याला स्त्रिया मग महिला जे नेसूचे लुगडे, त्यानंतर की अंगात चोळी असेल, त्यानंतर की डोक्यावरती फडकी असेल, मग अशा जे काही प्रकारची जी काही स्त्रियांची जी काही वेशभूषा जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर की विविध प्रकारचे अलंकार जे आहे तर ते अलंकार सुद्धा स्त्रिया त्यामध्ये की आपल्याला परिधान करतात. त्याच पद्धतीने मग नाकात नथ असेल, त्यानंतर की गळ्यात पावली हार असेल, पायात साकळ्या असेल किंवा कानात पागरणी असेल, इत्यादी काही गोष्टी ज्या आहेत तर इत्यादी गोष्टींचा पेहराव सुद्धा की ज्या काही महिला ज्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला करतात. म्हणजे विशेष करून की पुरुषांच्या बाबतीमध्ये मग फेटा, त्यानंतर की आखूड धोतर, अंगात बंडी, स्त्रियांच्या बाबतीमध्ये मग नेसूचं लुगडं असेल, त्यानंतर की अंगात चोळी, डोक्यावरची जे फडके असेल किंवा मग विविध प्रकारचे जे काही अलंकार जे आहेत मग त्यामध्ये की नाकात नथ असेल, त्यानंतर की मग गळ्यात पावली हार असेल, अशा प्रकारचे जे काही विविध प्रकारचे अलंकार जे आहे तर हे स्त्रिया ज्या आहेत तर हे आपल्याला
परिधान करताना या जमातीमध्ये आपल्याला बघायला मिळतात। मग अशा स्वरूपामध्ये किंवा त्यांचे काही नृत्य प्रकार जे आहे तर हे नृत्य प्रकार सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। मग त्यामध्ये मग डांगी चाळ असेल, त्यानंतर की देव चाळ असेल, पावरी नाच असेल। पावरी नाच हा अतिशय महत्त्वाचा आहे। पावरी नाच जो आहे तर हा साजरा केला जातो। त्यानंतर की सुगीचा नाच जो आहे तर हा सुद्धा जे काही ही आदिवासी जे काही जमात जे आहे तर या आदिवासी जमातीचा मुख्य नृत्य प्रकार जो आहे तर हे आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे की त्यामध्ये डांगी चाळ असेल, त्यानंतर की देव चाळ असेल, पावरी नाच असेल, त्यानंतर की सुगीचा जो काही नाच असेल, हे जे काही नृत्य प्रकार जे आहे तर हे कुठल्या आदिवासी जमातीचे आहे तर हे आहेत की कोकणात जे काही आदिवासी जे काही जमात जे आहे तर याचे जे काही प्रमुख जे काही नृत्य प्रकार जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात। प्रमुख जे काही वाद्य जे आहेत तर त्यामध्ये की मग ढोल असेल, त्यानंतर की झांगळी असेल, त्यानंतर की पावरी असेल आणि देवडमूर असेल, हे जे काही प्रमुख जे काही वाद्य जे आहे तर हे आपल्याला की कोकणा आदिवासी जमातीच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात। हे जे काही नृत्य प्रकार जे आहे तर हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। एकूण लोकसंख्या आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्यांची जी काही शरीर रचना किंवा वेशभूषा जी असेल तर ती सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे। मग अशा स्वरूपामध्ये आपण नृत्य प्रकार बघितलं, त्यानंतर की वाद्य त्यामध्ये आपण बघितले। मग आता पुढे जे आहे तर तो आहे की व्यवसाय। व्यवसायाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ही जे काही आदिवासी काही जमात जे आहे तर या आदिवासी जमातीचा प्रमुख जो काही व्यवसाय जो आहे तर तो शेती आहे आणि इतर मग त्यातली जंगलातील जे काही इतर जे काही छोटी मोठी जे काही व्यवसाय जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे जे काही कोकणात जे काही आदिवासी जे काही जमात जे आहे तर यांचा जो काही प्रमुख जो काही व्यवसाय जो आहे तर हा शेती आहे। शेती प्लस शेती मजुरी सुद्धा ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर ती प्रामुख्याने आपल्याला करताना बघायला मिळते। त्याच पद्धतीनं की बाबा की ज्यावेळेस की शेती करत असताना की कधी कधी की आपल्याकडे की बैल सुद्धा त्यामध्ये की उपलब्ध नसतात शेती मशागत करण्यासाठी, त्यावेळेस की हे आदिवासी जमातीची ही जी काही लोक जे आहे तर ही स्वतः जे काही नांगर जे आहेत तर ते नांगर ओढतात आणि ही जे काही नांगर जे काही ओढणारी जी काही लोक जे आहे तर त्याला ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही हातोडिया या नावाने ओळखतात। कुठल्या नावाने? हातोडिया या नावाने सुद्धा त्यामध्ये ओळखलं जातं। अशा स्वरूपामध्ये की ही जी हातोडिया हा जो काही शब्द जो आहे तर हा आपल्यासाठी एक थोडासा महत्त्वाचा आहे। मग अशा स्वरूपामध्ये ही जी काही आदिवासी जे काही जमाती जे आहे मग त्यातले जे काही प्रमुख जे काही 5 आदिवासी जे काही जमाती जे आहे तर ते आजच्या लेक्चर्समध्ये आपण पूर्णपणे बघितलेले आहे। मग त्यातले जे काही त्यांचे प्रमुख नृत्य प्रकार असेल, त्यानंतर की त्यांची लोकसंख्या असेल, त्यांचे जे काही व्यवसाय असेल, शरीर रचना, वेशभूषा असेल, जिल्हे असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपण आजच्या लेक्चर्समध्ये बघितलेल्या आहे। पुढच्या लेक्चर्समध्ये उर्वरित जे काय राहिलेले जे काही आदिवासी जे काही जमाती जे आहे तर ते आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आजच्या लेक्चर्समध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।